नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर आज आपण एका अशा आईची कहाणी पाहणार आहोत. मराठी साम्राज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडवरील प्रसिद्ध हिरकणी बुरुजाची सत्यकथा आपण आज पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला. 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक या रायगडावर संपन्न झाला. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या किल्ल्याची बांधणी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय चांगली होती. 4400 फूट उंच असलेल्या या गडावर दरवाजाखेरीज कोणता येण्या जाण्याचा मार्ग नव्हता. असं म्हटलं जायचं की रायगडाचे दरवाजे बंद झाले की खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी. पण या गोष्टीला अपवाद ठरणारी एक गोष्ट म्हणजे हिरकणी. किल्ले रायगडच्या खाली काही अंतरावर वाकुसरे नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक धनगर व्यक्तीचे कुटुंब राहत होते. त्या धनगर व्यक्तीच्या कुटुंबात तो धनगर, त्याची बायको हिरा, त्याची आई व त्याचे ताने बा राहत असे. दूध विकून मिळणाऱ्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. त्याची बायको रोज गडावरती दूध विकण्यासाठी जात असत. एके दिवशी रोजच्या प्रमाणे हिरा गडावर दूध विकण्यासाठी गेली, पण तिला त्या ठिकाणी काही एक कारणास्तव दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. ती गडाच्या दरवाजांपर्यंत आली. पाहते तर काय, गडाचे दरवाजे बंद झालेले होते. गडावरती असणाऱ्या पहारेकरांना तिने फार विनंती केली, पण गडांचे दरवाजे उघडण्यासाठी पहारेकरांनी नकार दिला. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडतात. छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती. कोणालाही त्यासाठी मुभा नसे. पण हिराला आपल्या तान्या बाळाची चिंता लागली होती. आई वाचून ते ताने बाळ रात्रभर कसे राहील ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढत चालली होती. ह्या विचारात हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दऱ्या होत्या. असं म्हटलं जातं की रायगडावरील ज्या कडा आहे तिथं गवतही उगवत नाही. आणि अशा कड्यावरून ती आई हिरकणी खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला. गडाच्या कडाचे निरीक्षण केले. एका कड्यावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून खाली उतरली. खाली पोहोचेपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडाझुडपांमुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडलेले रक्त आलेले होते. त्याच अवस्थेत गड उतरून ती आई आपल्या घरी परतली. घरी परतताच पहिल्यांदा त्या आईने आपल्या बाळाला कुशीत घेतले. बाळाच्या दर्शनाने तिला जो आनंद झाला तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितपत मोठा होता. ही घडलेली गोष्ट जेव्हा महाराजांना कळली तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाजातून येण्या जाण्याशिवाय दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. पण अशा कड्यावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच पडला होता. महाराजांनी हिराला गडावर बोलवले. हिरा गडावर आली. ती गडावर आल्यानंतर महाराजांनी तिला या सर्व घटनेविषयी विचारलं. हिरकणीने महाराजांना घडलेल्या सर्व घटनेविषयी सांगितलं. आपल्या तान्या बाळाला भेटण्यासाठी हा एक मार्ग उपलब्ध होता असे तिने सांगितले. हे ऐकून त्या शूरमातेचा महाराजांनी साडी चोळी देऊन सन्मान केला. तर ती ज्या कडावरून खाली उतरली त्या कड्याला आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज बांधण्यात आला. तो बुरुज म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरुज. तो बुरुज आजही तुम्ही जर रायगड बघायला गेला तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ती ज्या गावामध्ये राहत होती त्या गावालाही हिरकणीवाडी असे नाव देण्यात आले. तर ही अशा एका शूरवीर आईची कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.